मुंबईत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर समूह पुनर्विकास योजना राबवणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली। पहिल्या टप्प्यात यासाठी 17 प्रकल्पांची निवड केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। छोट्या छोट्या SRA प्रकल्पांऐवजी आता ही मोठी योजना राबवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्विकास अभय योजनेला 1 वर्षांची म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असंही शिंदे म्हणाले। मुंबईतल्या संरक्षित क्षेत्रातल्या रखडलेल्या इमारत पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार हाऊसिंग फॉर ऑल योजना आणणार आहे। या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सादर केलं। यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटेल असं शिंदे म्हणाले। राज्यातल्या पणन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर झालं। राज्यातल्या शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल ठरेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। हा कायदा पणन व्यवस्थेला अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक, अत्याधुनिक संसाधनांनी युक्त आणि शेतकरी केंद्री बनवेल असं रावल म्हणाले। या विधेयकात राज्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये व्यापारासाठी एकीकृत परवाना देण्याची तरतूद आहे। तसंच इतर राज्यांनी जारी केलेला परवानाही राज्यात वापरासाठी वैध ठरणार आहे। त्याशिवाय शेतकरी विक्रेता आणि बाजार समितीतले वाद निकाली काढण्यासाठी अपीलाची तरतूदही करण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत 29 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून 2300 कोटी रुपयांचे चुकारे देण्यात आले आहेत असंही रावल यांनी स्पष्ट केलं। राज्यात यंदा 168 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यातल्या 6 लाख शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार असल्याचा प्रश्न आज परिषदेत उपस्थित करण्यात आला। यावर उत्तर देताना विविध राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या धर्तीवरच शिक्षण विभाग पुनर्विचार याचिका दाखल करेल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं। राज्यातल्या शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी आणि त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीनं प्रधान सचिवांना सूचना दिल्या जातील असंही भोयर यांनी सभागृहात सांगितलं। राज्यात 2018च्या शासन निर्णयानुसार अनुदानित महाविद्यालयाच्या रिक्त पदांपैकी 40% म्हणजेच 3580 सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली होती। त्यापैकी 3086 पदं भरण्यात आली असून उर्वरित 494 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली।